फ्रॉम पायगाव निशांत पाटील याचंही करूया स्वागत. कालचा दिवस आम्ही तुम्हाला मिस केलं मित्रा, मात्र समजू शकतो आजारपण ही अशी गोष्ट आहे ती बोलून येत नाही. मात्र तुझ्या एकूणच प्रकृतीची चांगली काळजी घे. जर काय वाटलं तर टेन्शन घेऊ नको, इथे डॉक्टर्स आहेत. चला सुरू करूया आपण एकूणच महत्वपूर्ण सामना. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. 10 वाजून अगदी आपण बघतोय 12 मिनिटं झाली आहेत आणि बरोबर 10-15ला पहिला बॉल पडला पाहिजे. आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत परशुराम पाटील सर मॅन फ्रॉम टिवरी, तर दुसऱ्या बाजूला ललित बोईर पंड्या दादा यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजून 2 पंच आमचे मॉन्टी घोडेकर मॅन फ्रॉम मालवणी, तर दुसऱ्या बाजूला अमोल वेतोस्कर गोडदेव संघाचा एक अप्रतिम क्रिकेटपटू. चला चला बरोबर मी आता म्हटलंय 2 मिनिटात मॅच ऑन झाली पाहिजे. चला लवकर. अनेकविध कारणाने अगदी स्मरणात राहिलेली ही स्पर्धा. श्रद्धांजली म्हटलं की भावना अगदी दाटून येतात आणि रविदादा जो माणूस अगदी काल परवापर्यंत आपल्यामध्ये होता तो आज नाही आहे. ही भावनाच मनाला अजूनही शिरशिरी आणते की काय असं घडलं, कोणत्या अशा गोष्टी घडल्या की आज तो माणूस आपल्यामध्ये नाही आहे. मात्र रविदाच्या एकूणच या अंतानं काही गोष्टी मात्र नक्कीच शिकवल्या. आपल्या आयुष्यात जर विचार केला ना तर काही गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. एका गोष्टीच्या आहारी जात असताना ती गोष्ट आपल्या जीवावर तर बेतणार नाही ना, या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. क्रिकेट होत राहील मित्रांनो, त्यासाठी तुमचा स्टॅमिना, तुमच्या शरीराची ठेवण तुम्हाला टिकवावी लागेल. आयुष्यात बरंच काही मिळवायचं आहे, आयुष्यात बरंच काही कमवायचं आहे. मात्र ते कमवत असताना आपल्याला समोर देखील आदर्शवत कामगिरी करायची आहे. क्रिकेटच्या पटलावर रविदा म्हणजे आदर्श कामगिरी करणारा खेळाडू. प्रत्येक जण इथे येणारा प्रत्येक जण आपली भावना व्यक्त करतोय की रविदादांना क्रिकेटला काय दिलं. या भावना व्यक्त करताना प्रत्येकाच्या मनात अगदी अनंत आठवणी आहेत. त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर आपण आता सध्या जगतोय. अजिंक्य म्हटलं तर अजिंक्यचा अविभाज्य घटक म्हणजे रविदा. आणि ज्या वेळेला या चषकाची चर्चा होत होती त्यावेळेला संजयजी मात्रे आमचे गुणलेखक मित्रांनी सांगितलं होतं की अजिंक्य म्हणजेच रविदा आणि रविदा म्हणजेच अजिंक्य. पंचांचा इशारा येतोय. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 महत्वपूर्ण खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. टीम एकविरा स्पोर्ट्स नायगावचे. स्ट्राईक बॅटर विशाल आणि विवेक. ही जोडी मागच्या 10-12 वर्षात जर विचार केला ना तर या जोडीनं या एकूणच खेळाडूंचा दबदबा राहिलाय. स्वागत आहे सर्वांचं. पहिला चेंडू आजच्या दिवसातील समोर खेळलाय. ड्राईव्ह अप्रतिम आहे. विशाल कोहलीनं पहिला चेंडू मिडल खेळलाय. अगदी आपण बघतोय ही 1 धाव इथे पूर्ण होते. आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. एकूणच जर वेळेचा विचार केला तर अगदी 10:16 हा पहिला चेंडू पडलाय. अनेक मातब्बर खेळाडू तुम्हाला दिसणार आहे ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवलंय. या मॅच मध्ये देखील तुम्हाला ते तारे सितारे पाहायला मिळतील. मी माशीच म्हटलं ना, आजचा दिवस हा ऍक्शन पॅक्ड आहे मित्रांनो, तयारीला लागा. पुढचा चेंडू थोडासा बाहेर केलाय. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कट देखील झालाय. एक जेन्युइन नक्कीच कट करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल आलाय. आजच्या दिवसातील पहिली अवंतर धावेची नोंद सुद्धा झाली. काल काय विक्रम घडले या एकूणच मैदानावर. 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या गेल्या. 20 चेंडू 64 धावा कुठल्या गेल्या. अगदी एका षटकात 41 धावा कुठल्या गेल्या. काय ते रेकॉर्ड, काय तो दिवस. समजा ओके मध्ये होतं. इथे एज होती. व्हॉट अ कॅच, ड्रिबलिंग कॅच, कनेक्टिंग कॅच, कनेक्टिंग द पीपल, कनेक्टिंग द प्रभाकर मात्रे मित्रमंडळ. हा झेल झालाय का नाही. हो क्या बात आहे. बघा आदित्यनं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवली आहे की चेंडू अगदी झेल व्हायच्या अगोदर तो ब्रश झाला जमिनीला. मात्र परफॉर्मन्स जबरदस्त होता. प्रतीक मात्रेचा तो जबरदस्त रिफ्लेक्स, त्यानंतर आदित्यची कामगिरी अफलातून, सगळं काही अफलातून. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील वाईड आहे. अगदी
ती लाईन खराब म्हणेल मी, कारण अगदी तुम्हाला चेंडू कट करायचे आहेत, मात्र टप्पा कुठे आहे, लेंथ कुठे आहे, ती गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. अभय गोलंदाजी मार्कवर आहे. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ हा टीम आपल्या संघ पाहायला मिळतोय. अनेक मोठी मोठी नावं, आदित्य शेट्टीला तुम्ही पाहू शकता, साहिल पाटीलला तुम्ही पाहू शकता, प्रतीक म्हात्रेला तुम्ही पाहू शकता, हिरेनला तुम्ही पाहू शकता. यावेळेला इथे बीट केलेलं का इनफिल्डला आणि तिथून उत्कर्ष होते, मात्र चांगली कामगिरी. बॅकअप चांगल्या पद्धतीने आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, त्यानुसार प्लॅनिंग सुरू आहे. अगदी 2 क्षेत्ररक्षक आपल्या 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक डीप काव कॉर्नर रिजन मध्ये आपल्याला साईल पाहायला मिळत आहेत. त्यानंतर लॉंग ऑफ रिजन मध्ये देखील अजून एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, कबीर सिंग. चांगला सामना होईल. कालच्या दिवसाचा जर विचार केला, कालच्या दिवसाचा जर इथे 80% जरी आज वापर झाला ना तर मजा येणार आहे. कारण आजचा दिवस मी म्हटलं ना, असे संघ आहेत ज्यांच्यामध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे क्रिकेट तर दमदार होणारच आहे. कालच्या दिवसाची सुरुवात थोडीशी धीमी होती, मात्र एंड काय झालाय. कालच्या दिवसात आतापर्यंत जर बघितलं, या मालिकेतील सर्वाधिक धावसंख्येचा दिवस होता. पहिल्या दिवशी 839 धावा, दुसऱ्या दिवशी 669 धावा, तिसऱ्या दिवशी 871 धावा कुठल्या केलेत. ड्राईव्ह चांगला आहे, अगदी चांगला ड्राईव्ह आहे. हिरेन आहे तिथे उपस्थित, मात्र एकच धाव मिळणार आहे. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे विवेक कोळी, विशाल कोळी. दोन्ही विके अगदी मैदानाच्या आतमध्ये आहे. काल विके देखील गाजला. आरसीबीनं पहिला विजय मिळवला. अगदी मागच्या वर्षी तो कप उचलला आणि तिथून हौसले बुलंद आहेत. आरसीबीचा फॅन केतन हिवारकर सुद्धा आलाय. लाईन चेक करावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. वारंवार चेंडू अगदी ग्रिप होत नाही असं म्हणू शकतो, कारण अगदी वेगाचा वापर करायचा आहे, मात्र कुठेतरी लेंथ हा मुद्दा राहिलाय. कारण आतापर्यंत या 19 षटकामध्ये बघितलं तर 3 अवांतर 3 वाईड हाताळलेत आणि षटक लांबते. बऱ्याचदा आपण थोडंसं कुत्सितपणे म्हणतो ज्यावेळेला आपण 5 ओव्हरचा मॅच डिक्लेअर करतो, मात्र या अवांतर धावांनी, या अवांतर चेंडूने तो सामना 6 षटकांचा कधी होतो कळत नाही. इथे इनसाइड आउट खेळायचं होतं, शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू आपण बघतोय गली रिझन मध्ये आहे. आदित्य शेट्टी चेंडू उचलेपर्यंत 1 धाव सहज पूर्ण केली जाते. षटक लांबलंय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 8 धावा. मोठा फटका नाहीये, मात्र अवांतर धावेमुळे 8 धावा इथे फलकावर दिसत आहेत. एकविरा नायगाव, काय अप्रतिम खेळाडू. आजही जर बघितलं तर निश्चितच तो स्क्वॉड मागच्या 10 वर्षापूर्वी जो स्क्वॉड होता ना, तो अजूनही तोच आहे असंच मला वाटतंय. स्विच हिट करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 3 वाईट बॉल टाकून सुद्धा पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धावा. वेल बोल्ड अभय. पूर्वनियोजित फटका वाटलाय आणि त्यामुळे निश्चितच आपण बघतो या पहिल्या ओव्हरची सांगता धावसंख्या 8 आहे, फक्त 8 आहे. वी आर चेकिंग. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर वाईड कन्सिडर झाला होता, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड, 3 धावा, त्यानंतर 2चा फटका. तो सिंगल होता. ओके फाईन. धावसंख्या 9 आहे. पहिले षटक संपलंय. धावसंख्या 9. आपण पहिला सामना बघतोय आजच्या दिवसात. आजचं वातावरण थोडंसं असंच असणार आहे, लक्षात घ्या. सध्या पृथ्वीचा उकाडा एवढा वाढलाय, परिस्थिती अशी आहे, कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत अरबी समुद्रामध्ये. पाऊस कधी येईल सांगता येत नाही, मात्र तो लवकरच येणार आहे अशी माहिती पुणा वेधशाळेने आमच्यापर्यंत पोहोचवली. मंचावरील सर्व मान्यवरांचं स्वागत. वेलकम वेलकम. आज भरपूर अपेक्षा आहेत, खास करून माझ्या तरी अपेक्षा आहेत की आज रविदादांविषयी अजिंक्य स्पोर्टच्या बऱ्याच जणांनी बोललं पाहिजे. माझा प्रयत्न असेल त्यांना बोलतं करण्याचा. खास करून श्याम दादांनी बोललं पाहिजे, तुषार दादा तर बोलतीलच, आणि संजय म्हात्रे यांना सुद्धा आम्ही बोलतं करू. आणि आज
खास आपल्या भावना व्यक्त करतील ते म्हणजे अमोलजी वेतोसकर. कारण पठ्ठ्यानं एवढी वर्ष अगदी आपल्या त्या गड्याबरोबर गाजवली आहेत, त्यामुळे बोलावं तर लागणारच आहे. साहिल पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर, समोर खेळलाय, हवेत खेळलाय, चेंडू रीच होणार आहे. व्हॉट अ शॉट. विवेक कोहलीची पॉवर, विवेक कोहलीचा क्लास दाखवणारा हा खणखणीत श्रद्धांजली षटकार. अफलातून षटकार. पाहिलं चेंडू वर पिच केलाय, अगदी त्या ब्रेकवर स्वार झाला, त्या स्विंगवर स्वार झालाय. वेल डन विवेक कोहली. विवेक कोहलीच्या नावावर देखील या मैदानावर अनेक विक्रम आहेत. अगदी 2 चेंडूमध्ये 8 धावा असो, 2 चेंडूमध्ये 11 धावा असो, बऱ्याच गोष्टी केल्यात विवेकने इथे आणि भरपूर स्वीट मेमरीज आहेत. यावेळेला बॅकवर्डला गेले, त्यानंतर टॅप केलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आहे. चांगले क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळते. एकच धाव पार्टनरशिप क्रिएट होताना दिसतीये. अगदी 9 नंतर तो षटकार, त्यानंतर धावसंख्या 15, तिथून एक धाव, धावसंख्या 16. यावेळेला थोडस हवेत खेळलेत, फटका खेळताना थोडासा हाफ हार्टेड वाटला. इथूनही पॉवर जनरेट करू शकले असते किंवा दिशा वेगळ्या ठिकाणी दाखवू शकली असते लॉंग लेग रिजन मध्ये. मात्र अगदी चेंडू पायात होता, तिथून कार्यक्रम नाही करता आला आणि एक चांगल्या पद्धतीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला उत्कर्ष यांच्या माध्यमातून. विकेट आली आहे, पहिली विकेट आली आहे. धावसंख्या 16, गडी बाद 1. स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील, रविदा. ज्यावेळेला एकूणच या स्पर्धेची नियोजन करण्याची तयारी सुरू झाली ना, त्या वेळेपासून काय काय करता येईल या गोष्टीसाठी बरेच जण आपापल्या परीनं काही गोष्टी सांगत होते. एक असा माणूस जो क्रिकेट जगला, वयाची अवघी 56 वर्षाचं आयुष्य, मात्र या 56 वर्षाच्या आयुष्यात 40 पेक्षा जास्त वर्षाची त्यांची क्रिकेटची कारकीर्द. मी काल देखील म्हटलं होतं, काही माणसं जे काही खेळाडू आहेत ना, ते क्रिकेटच्या ड्रेसवरच हँडसम दिसतात आणि स्टार दिसतात. त्यातलंच एक मोठं नाव रवी दादा. ॲज अ क्रिकेटपटू, ॲज अ माणूस, ॲज अ पंच, या तिन्ही कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने पूर्ण केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्रिकेटमध्ये डावपेच कशा पद्धतीने आखले जातात, ते कसे एक्झिक्यूट केले जावे, या सगळ्या गोष्टी अजिंक्यला अगदी चांगल्या पद्धतीने शिकवल्या. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, नो डाऊट. मात्र पुश करण्यापासून पर्याय नव्हता. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक महत्वपूर्ण बॅटर, टीमचा खरा ओपनर म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. आरके आलाय. रुपेश कोळी काय भन्नाट क्रिकेट खेळलेत या मैदानावर. सध्या नवीन विकेट आहे, या नवीन विकेटवर नक्कीच थोडस सबुरीनं असाच विचार करते. यावेळेला विवेक कोहली, तो थांबणार नाहीये. चेंडू हवेत आहे. ओ प्रयत्न चांगला झाला, मात्र सीमारेषेच्या बाहेर उभे आहेत. आणि हा षटकार, अफलातून षटकार. 40 वर्ष अजिंक्यची, 40 वर्ष एका निस्सीम क्रिकेटच्या चाहत्या संघाची. किती किती क्रिकेटपटू घडले. मला वाटतं मग श्यामदा आणि कल्पेश या सर्वांना मी विनंती करेन की आपल्या 40 वर्षात जेवढे क्रिकेटपटू खेळून गेलेत ना, त्यांची जर नावं आली तर बरं होईल. प्रत्येकाचं नाव घेतलं तर त्यांनाही वाटेल की आपणही अजिंक्यचा एक भाग होतो. बघा, प्रयत्न करा, मी कामाला लावलंय. पुन्हा एकदा सज्ज आहे विवेक कोहली. ग्रेट बॅटिंग. ओ यावेळेला अगदी एज दिसले. आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी छेडायला गेले, मात्र उशीर केला. तिथून अगदी निक, आणि ती निक ग्लोव्ज मध्ये सापडली आहे, ती म्हणजे प्रतीक मात्रेच्या. गुड बॉलिंग बाय मिस्टर साहिल पाटील. विकेट आली आहे. विवेक कोहली बॅक टू पवेलियन. अगदी लांबून खेळले आणि इनसाइड एज जबरदस्त झेल इथे पाहायला मिळतो. यशांच्या पाठीमागे विवेक कोहली परतलाय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या जर बघितली तर 23 धावा. विवेक कोहलीची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर 6 चेंडूंना सामोरे गेला आणि 15 धावा त्यानेही बनवलेत.
किशोर भोईरजी यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. या ना, बसा प्लीज. आपलं स्वागत आहे. शनिशिराई आगाशी संघ मला वाटतं इथे उपस्थित होतोय. येस सर. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. काहीतरी गडबड होते आज का कुणास ठाऊक, काहीतरी गडबड होतीये. थांबा, आताच गणपतीचं नाव घेतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता सगळं काही व्यवस्थित होईल. सन्माननीय प्रशांत पाटील अजून एक महत्वपूर्ण, प्रशांत म्हात्रे सॉरी, अजून एक महत्वपूर्ण खेळाडू. प्रशांत दादा म्हटलं तर त्यांचा तो गॉगल फेमस आहे, अगदी रेबनचा स्टार खेळाडू. दादा स्वागत आहे आपलं अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून आणि क्रीडा रसिकांच्या माध्यमातून. चला मॅच सुरू ठेवा प्लीज, जास्त वेळ जातोय. डोंट वेस्ट टाइम. कबीर सिंग येतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी या मुलांना बाईंदरच्या क्रिकेटला आपण बघतो ISPL पर्यंत नेलंय तो कबीर सिंग. मोठमोठ्या स्पर्धांचं प्रतिनिधित्व करतो. आपलं नाणं खणखणीत वाजवतोय. सध्या आपल्या टीमसाठी तो उतरलाय. यावेळेला काय स्क्वार कट केली आहे. आरकेचा फेवरेट फटका आहे, आरकेचा फेवरेट फटका आहे. वा वा वा. रुपेश कोळी नावाचा ब्रँड पुन्हा एकदा चमचवतोय. वर्ष 2012 असो, वर्ष 2015 असो, वर्ष 2018 असो किंवा वर्ष 2026 असो, आरके तोच आहे. सुपर बॅटिंग. पहिल्या चेंडूवर काय स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी खणखणीत जागा बनवली आणि जागा दाखवली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्येने उडी घेतली आहे. 27 धावा, गडी बाद 2. अजून एक चांगला ड्राईव्ह. यावेळेला मात्र हिरन तडियार सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला उभा आहे. एकच धाव मिळणार आहे. मात्र बघा चौकारानंतर लगेच स्ट्राईक रोटेट झाले आहे. नवीन बॅटर स्वतः टीमचा कर्णधार संचित कोळे मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पूर्ण कल्पना आहे ही इज अ बिग मॅन ऑफ द टीम आणि त्यामुळे मोठे फटके तो नक्कीच खेळू शकेल. हे मैदान त्याच्यासाठी देखील बऱ्याचदा लकी ठरलंय. हवेचं प्रमाण बघा, हलक्या हलक्या पद्धतीने वारे वाहत आहेत. एक जबरदस्त काचट आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटला चांगलं पोषक वातावरण आहे. ड्राईव्ह पुन्हा एकदा चांगला आहे. इथे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतोय हिरेन. एकच धाव इथे मिळते. मागचे 2 चेंडू चांगले हाताळलेत नो डाऊट. पहिला चेंडू थोडासा आकोटप्याचा वाटला, तिथून तो स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र त्यानंतर कमबॅक बघा, ते म्हणजे कबीर सिंगचं. हे असतं चांगल्या खेळाडूचं लक्षण. गोडदेव गाव म्हटलं तर एकूणच गोलंदाजांची अगदी मांदी आळी असलेला गाव. भरपूर मोठं क्रिकेट गोडदेव गावानं दाखवलं टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. इथे अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू वाईड यॉर्कर होता, मात्र ऑन साइडला खेळायचा विचार मात्र शेवटच्या क्षणापर्यंत होता. तिथून हा फटका फसलाय. मात्र तरी देखील अगदी आपण बघतोय उत्कर्ष येईपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. ॲथलीट खेळाडू आहेत. नायगाव कोळीवाडे म्हटलं तर निश्चितच आपले सगळे हे कोळी बांधव आणि तिथून त्यांचा जबरदस्त ॲथलीट खेळ. स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2020ला जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज रुपेश कोळीच ठरला होता. एकविरा नायगाव संघाकडून खेळताना 6 सामन्यामध्ये 2 वेळा नाबाद राहून 44 चेंडूमध्ये 116 धावा ज्यानं कुटलेला तो रुपेश कोळी. 15 षटकार देखील ठोकले होते. हा चेंडू अगदी आपण बघतोय त्या लाईन मधून बरोबर जातोय, त्यामुळे वाईड नाही आहे. अगदी चांगला चेंडू हाताळलाय कबीर सिंग. आपण का मोठ्या स्तरावरचे खेळाडू आहोत हे दाखवताना पहिल्या चेंडूवर चौकार आलाय म्हणून काय झालं, त्यानंतरचं अगदी जर स्टॅटिस्टिक्स बघितला तर ते कबीरच्या नावावर राहिलंय. सिंगल सिंगल 2 डॉट. 5 चेंडूत 8 धावा आतापर्यंत. हो इथे नाही, विकेट मिळणार नाहीये. फटका अगोदर खेळायचा होता मोठा स्ट्रोक, त्यानंतर द्विधा मनस्थिती झाली. नंतर फक्त पुश करायला गेले, तिथेही द्विधा मनस्थिती झाली. आता करायचं काय, शेवटच्या क्षणी ढकलण्या वाचून पर्याय नव्हता. इथे डॉट बॉल आलाय. वेल बोल्ड कबीर सिंग, यू ब्युटी. धावसंख्या 3 षटकानंतर आहे 31. सरासरीकडे पुन्हा एकदा लक्ष घालूया. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 9, सरासरी 9. 2 षटकानंतर धावसंख्या 23, सरासरी 11.5. त्यानंतर 3 षटकानंतर धावसंख्या 31, सरासरी 10.33 ची. हा ग्राफ सध्या असा आहे. मात्र येणारी 2 षटकं, या 2 षटकात चांगली कामगिरी करावीच लागेल. कारण बॅटिंग लाईनअप इथे आपण जर प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेवचा विचार केला तर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. साहिलकडे लक्ष वेधेल तुमचं, हिरेनकडे लक्ष वेधेल तुमचं, प्रतीक म्हात्रेकडे लक्ष वेधेल तुमचं आणि नो डाऊट द बिग मॅन
आदित्य शेट्टीकडे देखील तुमचं लक्ष वेधेल. उत्कर्ष चांगला बॅटर सुद्धा त्यांच्या आत मैदानात उपस्थित आहेत. कबीर सिंगकडे निश्चितच महत्वपूर्ण क्षण असतील. दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण बघतोय अभय आलाय. पहिले षटक त्याने पॅव्हलियन बॉक्स एंड कडून हाताळलं. आता मात्र आपण बघतोय तो एकूणच रेल्वे स्टेशन एंड कडून जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून मारा करण्यासाठी सज्ज झालाय. हे प्लॅन आहे. गुडदेव गाव म्हणजे निश्चितच प्लॅन करून विकेट मिळवणारा संघ. कित्येक अशा गोष्टी पाहिलेत. गुडदेव गावानं स्लिप आणली. गुडदेव गावानं अगदी 2-2 स्लिप देखील लावलेत. गुडदेव गावानं पंचांच्या बाजूला उभं राहून देखील क्षेत्ररक्षण केलंय. बरेच काही गोष्टी केलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. संचित कोळी अपेक्षा भरपूर आहेत मात्र त्या अपेक्षांची पूर्तता करावी लागणार आहे. सध्या स्थिती मैदानात ज्या पद्धतीने आहे तुम्हाला 55च्या पलीकडे जावंच लागेल. कालचा दिवस हा विक्रमांचा होता. आजचा दिवस देखील तशाच भन्नाट विक्रमांनी भरलेला असावा ही क्रीडा रसिकांची अपेक्षा. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. समोर खेळले. क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न बघा अगदी शेवटच्या क्षणी शरीरानं अडवलाय. अजय आहे तिथे. 1-2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. लो फुलटॉस डिलिव्हरी होती. फटका ऑन साईडला नाही खेळले. अगदी लॉंग ऑफ बाउंड्रीवर आपण बघतोय शेवटच्या क्षणी अगदी पायाचा वापर चाणक्य पद्धतीने झालाय. वेलजन अजय. 2 धावा. संचित प्रयत्न करतोय. आतापर्यंत 3 चेंडू आणि 3 धावा त्याच्या खात्यात. दुसऱ्या बाजूला रुपेश कोळी 6 चेंडू 8 धावा त्याच्या खात्यात. एकविरा नायगाव 33 वर 2. शॉर्ट बॉल होता. अप्रतिम चेंडू. या मुलानं नक्कीच प्रभावित केलंय. बघा ना एकाच मॅच मध्ये 2 ओव्हर हाताळतोय आणि 2 वेगवेगळ्या एंड कडून हाताळतोय. हे बऱ्याचदा कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 1 ओव्हर चांगली पडल्यानंतर कुठलाही गोलंदाज विचार करतो त्याच एंडने मला गोलंदाजी द्या. मात्र अभय हा थोडासा अपवाद आहे. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आलेत. इथून काहीचा वेगळा विचार करावा लागणार आहे. पाहूया काय घडतंय. यावेळेला फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. व्हॉट अ फिल्डिंग. व्हॉट अ थ्रो. प्रेम आहे तिथे. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर इन गुडदेव गाव. गावकप गाजवणारा मुलगा. नाव रुपेश कोळी ऑन स्ट्राइक. समोर खेळलेत. फटका वेगवान आहे. तो किती दूरवर जाणार आहे. समोर ट्रेन चालले. मागवा ट्रेनच्या बाजूने चेंडू. अफलातून पॉवर. सुपर हिटिंग. ग्रेट टायमिंग. दॅट्स आरके फॉर यू. या षटकारांना संघाची धावसंख्या वाढते. भरपूर गरज होती त्या गोष्टीची. धावसंख्येने 40 गाठली आहे. अजून पुढे जायचंय. आरकेचा फॉर्म अजूनही तसाच आहे. मी मगाशी सांगितलं ना ती स्पर्धा अगदी आपण पाहिलीत. 15 षटकार ठोकले होते. 116 धावा कुठल्या होत्या अजूनही त्या आठवणी आहेत. भरपूर आवडतं मैदान रुपेश कोळीचं. अनेक विक्रम त्याच्या नावावर. इथे मात्र आक्रमक पवित्रा. यावेळेला अगदी आडवा शॉट आहे. इथे प्रयत्न जबरदस्त झालाय मात्र हा झेल नाही होऊ शकला. या 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी होना सुरू आहे. चेंडू अजूनही बाउन्स झालाय. इथूनही धाव मिळणार आहे. ह्या 3 धावा उपयुक्त 3 धावा. अगदी आपण बघतो या षटकातील शेवटचा चेंडू होता त्यामुळे स्ट्राईक तिथे असणं गरजेचं होतं. मात्र मागच्या 2 चेंडूत आलेत 9 धावा. पहिल्या 4 चेंडूत 3 धावा खर्च करणारा गोलंदाज अभय शेवटच्या 2 चेंडूवर 9 धावा खर्च करतोय. ऑल थँक्स टू रुपेश कोळी. काय बॅटिंग केली आहे. 8 चेंडू 17 धावा रुपेश नाबाद. 5 चेंडू 4 धावा संचित नाबाद. 4 षटकं संपली आहेत. धावसंख्या 43. सरासरी अजूनही जर बघितलं तर 11च्या खाली आहे. मात्र कन्सिस्टन्सी आहे. सातत्य आहे. क्रिकेट म्हटलं तर सातत्य आणि सातत्य म्हटलं तर क्रिकेट हीच गोष्ट आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. रविदादांचं विषयी म्हणायचं झालं तर अजून एक महत्वाची गोष्ट त्यांच्या खेळामधील सातत्य. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा त्याचं क्षेत्ररक्षण. मला सगळ्यात आवडणारी गोष्ट रविदादाची जर तुम्ही मला विचाराल तर त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 40+ क्रिकेट खेळताना देखील 2 धावा घ्यायच्या आहेत
अगदी आय कॉन्टॅक्टने ते 2 धावा पूर्ण करायचे आणि विकेटमध्ये धावताना त्यांचं जबरदस्त क्रिकेट आम्ही पाहू शकलोय. थँक्यू रवी दादा, मी एवढंच म्हणेन. मात्र अजून बरंच जगायचं होतं. 56 हे काय वय नाही हो, मात्र क्रिकेटसाठी तुम्ही भरपूर दिलंय. चला वेळेकडे लक्ष देतोय. अगदी 10:16 आपण बघतोय सामन्याला सुरुवात झाली होती. 4 षटका आत्ताची संपलेत. ठीक आहे सर. चला शेवटच्या षटकासाठी आपण बघतोय. धावसंख्या 43 झाले, 43. आमचे ड्रिंक्समॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चँग खास चायनावरून या मुलाला मागवलंय. आदित्य शेट्टी होते गोलंदाजी मार्कवर. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ या संघामधून खेळताना तो दिसतोय. समोर जबरदस्त रुपेश कोळी फॉर्मात आहे, त्यामुळे हे बॅटल आपण पाहूया. गेले कित्येक वर्ष अगदी जर विचार करायचा गेला ना तर 2005 पासून हे बॅटल बघतोय. रुपेश कोळी वर्सेस आदित्य शेट्टी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॅट झाले. ओ धोका होऊ शकला असता, धोका होऊ शकला असता. शेवटच्या क्षणी कॉल बॅक झालाय. पहिला चेंडू डॉट येतोय. वेल बोल्ड आदित्य शेट्टी. अजूनही तोच प्रभाव, तोच चार्म आहे. किती वर्ष क्रिकेट राहिलंय, बरीच सेवा दिली टेनिस बॉल क्रिकेटला. त्यांच्याही नावावर या एकूणच मैदानात अनेक विक्रम आहेत. नेक्स्ट बॉल वर पिच केलाय, ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गुड बॉलिंग, लागोपाठ 2 चेंडू, स्लॉग ओव्हर मध्ये निर्धाव. आदित्य शेट्टी ॲट इज व्हेरी बेस्ट. काय मॅच सुरू आहे ही. एका बाजूला अगदी शेवटच्या 2 चेंडूवर चांगल्या धावा येतात, मात्र नंतरची ओव्हर सुरू होत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. अप्स अँड डाऊन्स, अप्स अँड डाऊन्स. हा देखील एक स्थायी भाव आहे अगदी आपल्या एकूणच आयुष्याचा. चढ उतार. ओ बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे किती धावा मिळतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय संचितनं. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा खर्च केलेत आदित्यनं. धावसंख्येनं थोडीशी उभारी आली. 45 धावा. अपेक्षित धावसंख्या किती या मैदानाचा विचार करता तुम्ही अंदाज बांधू शकणार नाहीयेत. आपण जरी अंदाज बांधले तरी देखील ती सेफ धावा आहेत असं सांगू शकणार नाहीयेत. काल जे काय घडलं ते अद्वितीय होतं आणि आज जे काय घडेल तेही अद्वितीय असेल. नेक्स्ट बॉल आदित्य वर्सेस रुपेश कोळी. लो फुलटॉस डिलिव्हरी, हवेत खेळलेत. साहिल पाटील अगदी सोडणार नाही अजेल. रुपेश कोळीच्या एकूणच खेळीला पूर्ण विराम. विकेट आले अगदी मोक्याच्या क्षणी. आता अजूनही या शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2. नवीन बॅटर कोण येणार. भरपूर ऑप्शन आहेत टीमकडे. एकविरा नायगाव संघ म्हटलं तर स्टार स्टडेड टीम, मात्र इथे निवड केलंय ती म्हणजे एक अशा खेळाडूची ज्याचा दबदबा ॲज अ गोलंदाज म्हणून भरपूर वर्ष राहिलाय. निमिष सांदणे अजून एक महत्वपूर्ण खेळाडू. मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. लक्षात घ्या इथे प्लॅन केलं जात आहे. टीम गोडदेव संघातर्फे प्लॅन केलं जाते की निमिष सांदणे आलाय त्याच्यासाठी निश्चितच ऑन साइड पॅक ठेवायला लागेल का. आदित्य आपला एक्सपिरियन्स यूज करतोय. यष्टनच्या पाठीमागून प्रतीक देखील आपला एक्सपिरियन्स यूज करतोय. इंग्लंडच्या क्लबसाठी काय क्रिकेट खेळलेत. अगदी सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार देखील मिळवलाय. पाहूया या 2 चेंडूवर किती धावा एकविरा नायगाव संघासाठी. निमिष सांदणे ऑन स्ट्राईक. योग्य फटका नाहीये. किती धावा इथे मिळतील. कबीर सिंग भरपूर वेगाने आलेत. गुड फिल्डिंग. थ्रो मात्र रॉंग एंडला दिलाय. काय घडलंय एक्झॅक्टली इथे. थर्ड अंपायर कॉल दिलाय. पाहूया काय घडलंय. दुसरी धाव घेताना क्रीज मध्ये सुखरूप आहेत का इथे फलंदाज, ते म्हणजे निमिष सांदणे. या गोष्टी पाहिल्या जातील जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच अमोल वेतोस्कर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच निर्णय येईल अशी अपेक्षा, कारण कठीण अँगल असणार आहे.
फलंदाज बाद आहे. परतावं लागेल निमिष चांदणेला. काय अप्रतिम थ्रो राहिला. कदाचित मला वाटलं तिथे रॉंग एंडला थ्रो दिला जातोय, मात्र कबीर सिंगनं आपला एक्सपिरियन्स दाखवला आणि थ्रो ज्या पद्धतीने केला, वन बाउन्स केला आणि यशांच्या पाठीमागे प्रतीक मात्रेचं अप्रतिम काम. सुपर एफर्ट पाहायला मिळाले. लाइटनिंग फास्ट एफर्ट पाहायला मिळाले. वेल बोल्ड आदित्य. वेल डन कबीर सिंग. अगदी जेटीसीचं हे जबरदस्त कव्हरेज पाहायला मिळालं. क्रीजमध्ये भरपूर लांब राहिले होते तिकडे निमिष चांदणे. वेल डन जेटीसी. क्रॉस एंगल नाही तरी सुद्धा ही अप्रतिम कामगिरी. आमच्या कॅमेरामॅनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून कामगिरी. वेल डन मित्रांनो, असंच काम करत राहा. जीवचंद्र टेनिस क्रिकेट 23,000 सबस्क्रायबरचा पल्ला ओलांडलाय. अपेक्षा आहे लवकरात लवकर तो 25,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर या फॅमिलीमध्ये जोडावे. त्यासाठी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. पुन्हा एकदा अगदी यॉर्कर हाताळलाय. वेल बोल्ड आदित्य शेट्टी. या स्लॉग ओव्हरमध्ये आदित्यचा दबदबा राहिलाय. आपल्या टीमसाठी कणखर कामगिरी केलंय. फक्त 3 धावा. 4 धावा आल्या या षटकामध्ये आणि 2 गडी या षटकात बाद झालेत. वेल बोल्ड आदित्य शेट्टी. संघाची धावसंख्या ऍट द एंड ऑफ 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 दिसते. 48 धावांचं लक्ष. पहिल्या सामन्यामध्ये ही धावसंख्या किती इफेक्टिव्ह आहे किंवा किती इफेक्टिव्ह नाही या गोष्टीचा आपण पडताळा घेणार आहोत. मात्र नेक्स्ट मॅचसाठी आपण कॉल देऊया. शनिश्चराय रॉयल 11 आगाशी वर्सेस अष्टविनायक नायगाव. संघ उपस्थित झालेत का दोन्ही? टीम अष्टविनायक नायगाव आणि टीम आगाशी. एकविरा नायगाव संघाचं एकूण स्कोर कार्ड आपण पाहूया. विशाल कोळी 5 चेंडूत 4 धावा. विवेक कोळी 6 चेंडूत 15 धावा. रुपेश कोळी 12 चेंडूत 19 धावा. संचित कोळी 5 चेंडूमध्ये 4 धावा. निमिषांनी 1 धाव केली आहे. गणेश आपण बघतोय त्यांच्या खात्यावर देखील 1 धाव राहिली आहे. 47 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी 48 धावा. हे एकूणच जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. अभयनं 2 षटका हाताळली. 21 धावा खर्च केल्या. विकेट त्याच्या खात्यावर नाही राहिली आहे. साहिल पाटीलनं 1 षटक हाताळलं. 14 धावा देत 2 गडी बाद केले. कबीर सिंगची अप्रतिम गोलंदाजी 8 धावा देत त्यांनीही चांगली कामगिरी केली. मात्र शो स्टॉपर राहिलाय तो म्हणजे आदित्य शेट्टी. अगदी स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा त्यांनी मिळवलंय. वेल बोल्ड. तर हे इक्वेशन आहे. 30 चेंडूमध्ये 48 धावा. षटका गणिक आपण निश्चितच बघतोय. 10 पेक्षाही कमी धावा आहेत. त्यामुळे या धावा किती चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या जातील या गोष्टींचा लगेच आपण पडताळा घेऊया. पुन्हा एकदा कॉल देतोय नेक्स्ट मॅच साठी. टीम आगाशी आणि टीम अष्टविनायक नायगाव. तुम्ही जर आला असाल तर प्लीज या. रेडी राहा मित्रांनो. टॉस साठी या. चला आपण लगेच टॉस कडे वळतोय. दोन्ही टीम कॅप्टन जर आले असतील तर टॉस आपण करून घेऊया. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. कोणताही वेळ वाया जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घालतोय. पहिले राऊंड 5 षटकांचे आम्ही ठेवतोय. मात्र त्यानंतर षटकामध्ये कपात केली जाईल हे आम्ही आत्ताच सांगतोय. चला टीम कॅप्टन आला असाल तर संपर्क साधा. लगेच आम्ही टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आमचे इथे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. प्रशांतजी म्हात्रे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढच्या इनिंगकडे जात असताना अजून एक महत्त्वपूर्ण आवाज आजच्या दिवशी आम्हाला लाभलाय. या परिसरात एक अतिशय लोकप्रिय समालोचक म्हणून त्याची सध्या चर्चा आहे. आमच्या पायगावचा एक अफलातून आवाज. या ऐकूया त्या जबरदस्त आवाजाला. नाव आहे निशांत पाटील. वेलकम निशांत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुम देव सर्व कार्य सुसर्वदा.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि या गावची ग्रामदेवता आई चड्डिका मातेला वंदन करून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र स्वर्गीय रवी पाटील दादा यांच्या स्मृती दिनानिमित्ताने खऱ्या अर्थानं श्रद्धांजली चषक 2026 आयोजन केलेलं आहे. आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी असंख्य दादा पाटील आपल्याला जॉईन होतील. चला लगेच आपण पुढील सामन्याचे नाणेफेक करतोय. एका बाजूला टीम आगाशी, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक नायगाव. आमचे प्रशांत म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक. बॅट आणि बॉल असाच कॉल द्यायचा आहे. कोण बोलतंय? येस, चला फ्लिप द कॉइन. बॅट इज द कॉल, बॉल इट इज. म्हणजे अष्टविनायक नायगाव संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. मी विनंती करतोय प्रशांत म्हात्रे साहेबांना, या प्लीज. असं नसतं वा, जास्त काही विचारणार नाही. या मॅच सुरू होते, 5 ओव्हरची मॅच आहे. तुमचे दोन्ही संघ रेडी ठेवा. डिसिजन काय असेल? फिल्डिंग निश्चित करणार. थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण नंतर लगेच. थँक्यू आगाशी, थँक्यू अष्टविनायक नायगाव. लगेच मॅच सुरू होईल. या एकूणच मॅच नंतर या गोष्टीकडे लक्ष घाला. चल, सेंटर न्यूज अशी आहे, अष्टविनायक नायगाव वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दुसरा सामना रेडी होतोय. या वळूया एकूणच या महत्त्वपूर्ण सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे. तिथे सज्ज आहेत आमचे समालोचक मित्र निशांत पाटील. थँक्यू, धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये 47 धावा बनल्या, 48 धावांचं टार्गेट. काय जबरदस्त गोलंदाजी स्लॉगवरच्या षटकामध्ये आदित्य शेट्टी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु बॅटिंग करत असताना रुपेश कोळीच्या बॅटमधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॅटिंग केली. परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने कमबॅक केला होता घोडदेव संघाने. लाजवाब कमबॅक. शेवटच्या षटकामध्ये धावा थांबवल्या आणि 47 धावांवरती एकविरा स्पोर्ट नायगाव संघ या मॅचमध्ये थांबलाय. 48 धावांचं टार्गेट. बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज, फिरकीपट्टू गोलंदाज विशाल कोळीला तुम्ही पाहताय. अप्रतिम गोलंदाज आहे. आज संघाला लीड करावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात या मॅचमध्ये करून द्यावी लागेल. 2 फलंदाज आघाडीच्या मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला प्रतीक म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला कबीर सिंग गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल, राऊंड विकेट. नाव बॅटची एज लागली. फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. इथे फक्त सिंगलच मिळेल. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. राऊंड विकेटने आले होते. कोण बनला होता खेळण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. शरीरापासून दूर खेळले होते. यष्टांच्या मागे चांगला प्रयत्न त्या ठिकाणी शैलूने केला होता. आणि इथे जर पाहिलं तर सिंगलच धाव मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर सौभाग्य होती चरणा प्रशांतजी म्हात्रे, शिवसेना महिला शहर संघटक नायगाव पूर्व यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम स्पर्धा श्रद्धांजली चषक 2026 रविदादांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा शेवटचा दिवस आज देखील अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस खोलात टाकला होता. स्विचचा फटका खेळलाय. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली. वा, जबरदस्त चेंडू. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्विचचा फटका होता आणि तिथून जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली. इथे चेंडू आलाय डॉट. आपल्याला जॉईंट झालाय तुषार सोनावणे. मागील 2 दिवसापासून या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आपण आवाज ऐकतोय आणि खऱ्या अर्थानं या मॅचसाठी देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. खोलात टाकलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली. इथे सिंगल. काय सुरुवात केली आहे विशाल कोळीनं या षटकामध्ये. तुषार, ज्या पद्धतीने 48 धावा या मॅचमध्ये डिपेंड करायच्या, जी सुरुवात हवी आहे ना, ती सुरुवात पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने करून दिली आहे. हो, निश्चित स्वरूपात. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सुरुवात अफलातून झाले. P1चं पहिले षटक आहे आणि विशाल नेहमीच या गोलंदाजीची चर्चा या संघामध्ये का केली जाते. अगदी कित्येक वर्षांचा अनुभव आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल ऑफ साईडला फटका. इथे चांगला आहे. प्रतीक म्हात्रे देखील तेवढाच क्लास टेम्परामेंट खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून बॉल सरळ निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावांसाठी खणखणीत श्रद्धांजली चषक चौकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅपमध्ये खेळले होते. सर्कलला भेदणारा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका. अगदी जर पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होते. अगदी मेरिटवरती खेळले, गॅपमध्ये खेळले आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते प्रतीक म्हात्रे. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके कसे खेळावे प्रतीक म्हात्रेला ठाऊक आहे. अशा पद्धतीनं फटके तो लिहिल्या पद्धतीने खेळत असतो. राऊंड विकेट. यावेळेस देखील इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार. प्रतीक ज्या वेळेला अगदी जर पाहिलं गेलं तर नायगावपासून अगदी या परिसरामध्ये खेळण्यासाठी येतो. नायगाव असेल, बाफाणे असेल, अगदी कामन, पुमन. आणि खरं तर या परिसरामध्ये आल्यानंतर प्रतीकची एक वेगळी दुनियादारी आपण पाहत असतो. कारण की पोमन बॉयच्या स्पर्धेमध्ये त्याने अर्धशतक झटकावलं होतं आणि खरं तर
या मैदानावरती बरेच सारे रेकॉर्ड आहेत प्रतीकच्या नावावरती आणि प्रतीकला लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा पाहायला मिळतो. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धाफडकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. प्रतीक मात्र रंगात आलाय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस देखील जर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. या मॅचमध्ये सुरुवात चांगली केली होती विशाल कोहलीनं, परंतु प्रतीक मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आला. त्याच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आतापर्यंत 10 धावा तुषार बनल्यात. प्रतीक मात्रेचा अगदी तो उल्लेख केला. खऱ्या अर्थानं काउंटी क्रिकेट देखील तो खेळला इंग्लंडमध्ये जाऊन आणि खऱ्या अर्थानं भरपूर सारा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तेच फटके त्याचे पाहायला मिळाले. क्लासिकल ड्राईव्ह होते, कव्हर क्षेत्रामध्ये खेळले होते आणि एखादा फलंदाज कव्हर क्षेत्रामध्ये जेव्हा फटके खेळतो ना तेव्हा डोळ्यांना आनंद देत असतो आणि तोच आनंद पहिल्या षटकामध्ये प्रतीक मात्रेने दिलाय. लाजवाब बॅटिंग केली या पहिल्या षटकामध्ये. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 48 टार्गेट सेट केले, परंतु 48च्या टार्गेटला सेट करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा वसूल केलेत. म्हणजे काय तर 24 बॉलमध्ये करायचे 38 धावा. पण निशांतजी, या मैदानाचा अगदी उल्लेख जर करायचा गेला तर या मैदानावरती सातत्याने आपण रेकॉर्ड्स पाहत असतो. अगदी या मैदानाची प्रत्येक जण आतुरतेने आपण समालोचक असतील, अंपायर असतील, अगदी जर पाहिजे JTC टीम असेल, TCBची टीम असेल, मीरा भाईंदर, मीरा रोड, अगदी मुंबई, अगदी त्याचबरोबर जर पाहिजे भिवंडी असेल, ठाणा असेल, पालघर असेल, प्रत्येक परिसरातील प्रेक्षक, खेळाडू त्यांना वाटत होतं पुन्हा एकदा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं मैदान व्हावं आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रने ते करून दाखवलंय. आणि 2026 मध्ये पुन्हा एकदा जुचंद्रची ही शान, अगदी अजिंक्यचं हे सुंदर मैदान. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती निमेश चांदणे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 10 धावा बदलत. येणारे 24 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. एकविरा स्पोर्ट नायगाव संघासाठी देखील हे मैदान भरपूर लकी राहिलेत, कारण याच मैदानावरती अनेक साऱ्या क्रीडा स्पर्धा जिंकल्यात. शेलूची कामगिरी देखील आपण अनेकदा या मैदानावरती चांगली होताना पाहिली आहे. रुपेश कोहीनं देखील खऱ्या अर्थाने मैदान गाजवलंय. आज देखील चांगली बॅटिंग केली आहे, परंतु गोलंदाजी एकविरा स्पोर्ट नायगाव संघाला चांगली करावी लागेल. या संघाचा युवा गोलंदाज ज्याने देखील खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला सर्वात जास्त प्रभावित केलाय तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. निमेश चांदणे. चांगली कामगिरी करावी लागेल. अप्रतिम गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं भरपूर जास्त मेहनत घेतली आहे. वेगवान गोलंदाजी तो करत असतो, वेगावरती स्वार होत असतो. आज आपल्या गोलंदाजीची छाप या मैदानावरती या गोलंदाजाला सोडावी लागेल. खऱ्या अर्थानं 24 चेंडूमध्ये 38 धावा इथे डिपेंड करायची आहेत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र एक वलयांकित नाव आहे. मागील 40 वर्ष या संघाने आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय. असे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांचंही क्रीडांगण आणि त्यांचीच क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिला तर कबीर सिंगला आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनल्यात. खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात प्रतीक मात्रेने केली आहे, परंतु कबीर सिंगची विकेट देखील फार महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये खुल्या गटामध्ये देखील त्याने भरपूर प्रभावित केलाय. यंगस्टरच्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती. तोच कबीर सिंग मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती एकविरा स्पोर्ट नायगावचा सुपरस्टार निमेश चांदणे. गोलंदाज तयार. खोलात टाकलाय, डिग आउट करायचा होता. चांगला ड्रॉईव्ह त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली विवेकच्या माध्यमातून इथे फक्त सिंगलच मिळेल. ज्या वेळेला वसई विरार प्रीमियर लीग पार पडली त्यामध्ये निमेश चांदणेचा उल्लेख झाला. अगदी वसई तालुक्याचा आयकॉन म्हणून जर पाहिलं गेलं तर संचितला आपण बघितलं गेलं. खरं तर नायगाव कोलीवाड या परिसरामध्ये आगरी कोळी बांधव आहेत. त्याचबरोबर जर पाहिले गेले तर क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळत आहेत आणि त्याच कारणाचा अनुभव त्यांच्याकडे फार मोठा आहे. प्रतिस्पर्धी संघाची बॅटिंग स्टारकास्ट किती मोठी आहे हे पाहिलं जात नाही. आम्हाला अचूक टप्प्यावरती नियंत्रबद्ध गोलंदाजी करायची आहे आणि हेच आतापर्यंत टीम एकविरा नायगावच्या माध्यमातून दिसून आले. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस बॅटची एज लागली होती. फ्लाइंग स्लिप मध्ये मिस्टेक झालेली आहे. कपिलने मिस्टेक केली आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाची साथ मिळाली आणि आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार आला आणि चौकाराच्या माध्यमातून संघात धावसंख्या फटकावरती 15 झाले. पहिल्या षटकाचा विचार करायचा निशांतजी, पहिल्या 2 बॉलवरती सिंगल 2 आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आले. याही षटकाची सुरुवात तशी झाली. पहिल्या बॉलवरती आला सिंगल, त्यानंतर चौकार, म्हणजे प्रत्येक षटकाकडे चौकार येत आहेत. ग्रेट बॅटिंग प्रतीक म्हात्रे. पुढचा बॉल पुन्हा एकदा निमेश तयार. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाला. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे.
वेलकम मनोजी मात्रे आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. भरपूर मेहनत प्रत्येकाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतली. त्याचबरोबरीने गजेंद्रजी म्हात्रे साहेब यांचं देखील शुभागमन झालं. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि दत्ताली गजा या नावाने कित्येक वर्ष अगदी जुचंद्रचा संघ देखील खेळलाय. गोलंदाज बॉली ट्रॅक वरती दिपेश सांदणे काय जबरदस्त कमबॅक केलाय. चेंडू डॉट आलाय ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार हो. यावेळेस पुढे आले खेळण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वाह जबरदस्त गोलंदाजी. मागील 2 चेंडू डॉट राहिलेत. इथेही चेंडू आले डॉट. कमबॅक करण्याचा प्रयत्न निमेश साधने करतायत. प्रतीक मात्रे बॅटिंग चांगली पाहायला मिळाली आहे, परंतु या षटकामध्ये तुषार प्रतीकला शांत ठेवलाय. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय राजेंद्र पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध संघासाठी त्यांच्या माध्यमातून देखील ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर कैवल्य पाटील बंधू यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचं प्रतिनिधित्व देखील कैवल्य पाटीलने केलंय हो. यावेळेस केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. वाह वाह वाह. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय निमेश साधनेनं. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते तुषार. निश्चित स्वरूपात या ठिकाणी चांगली गोलंदाज निमेशच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम मयुरजी पाटील आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सर टीम मागाशी आणि अष्टविनायक नायगाव आपला एक प्रतिनिधी आयोजकांचे लगेच संपर्क साधा. फ्रूट बास्केट आहेत ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतलीकडे घेत असताना बॉल मागे निघून जाईल. डायरेक्ट हिट. कबीर सिंगची विकेट धोक्यामध्ये होती, परंतु ऑन दी क्रीज कबीर पोहोचले जात आहेत. सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती 16 धावा फडकावरती लागल्या गेल्यात. 18 बॉल आणि करायचे आहेत 32 धावा. निशांची मॅच अजून देखील संपलेली नाही आहे. 18 बॉलमध्ये करायचे आहेत 32. स्टारका जवळून जर पाहिलं गेलं तर घोडदेव टीमकडे आहे, पण दुसऱ्या बाजूला बॉलिंगचा अटॅक तेवढाच महत्वाचा राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु फिल्डिंग खराब राहिली होती. फ्लाइंग स्लिपमध्ये त्या ठिकाणी कपिल पाटीलने मिस्टेक केली आणि त्या 4 धावा मिळाल्या, परंतु निमेशनं अप्रतिम कामगिरी या मॅचमध्ये केली. कमबॅक करून दिली आपल्या टीमला. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती 16 धावा. येणारे 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मयूरजी पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने क्रीडांगण सपाटीकरण करण्यासाठी खूप चांगली भूमिका त्यांची राहिली होती आणि त्यांचं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रवी दादांच्या नावाने तुषारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या आठवणी रवी दादांच्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमधील जर पाहिलं तर सध्याच्या घडीला या परिसरातील सर्वात चर्चेमध्ये असलेलं नाव रवी दादांचं होतं आणि खऱ्या अर्थानं ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. एक जबरदस्त सामना, पहिला सामना, रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आणि त्यांच्या विरोधात गोडदेव संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल कोळी या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 10 धावा त्याने खर्च केल्या. षटक क्रमांक 3, परंतु वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी विशाल मैदानावरती दाखल झालाय या मॅचमध्ये. येणारे 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. प्रतीक मात्रे कमबॅक करावं लागेल. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली, मागील षटकामध्ये तो शांत राहिला. इथून त्याला आक्रमक व्हावं लागेल, कारण इक्वेशन जर पाहिलं ना तर 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज विशाल तयार. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलंय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत. निमेश चांगली फिल्डिंग होईल. एक सिंगल प्राप्त केले आहे. निशांजी या डावमध्ये एक पाहायला मिळालं. जरूर 3 चौकार आहेत, परंतु षटकार अजून देखील आलेला नाही आहे. त्याच कारणाचा दडपण प्रेशर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यात टीमवरती दिसते. धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते. 17च्या घरामध्ये येणारे बॉल 17 करायचे आहेत 31 धावा. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. ते देखील जर पाहिलं तर लेन थोडीशी मागे खेचली होती. पूल करायचा होता, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, फक्त सिंगलच मिळाली प्रतीक मात्रेला. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा. आणखीन या मॅचमध्ये 17 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 31 धावा. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 48 धावांचं टार्गेट होतं. आतापर्यंत 17 धावा बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनल्या होत्या. निमेशनं कमबॅक करून दिले या मॅचमध्ये. एकविरा स्पोर्ट नायगाव या टीमला शेवटच्या चरणापर्यंत संघर्ष करणारा संघ आहे एकविरा स्पोर्ट नायगाव आणि तो संघर्ष मैदानावरती सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा. भरपूर जास्त वेळ खर्च होतो. एकविरा स्पोर्ट नायगाव संघ. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल कोळी. राऊंड विकेट. स्ट्रायकिंग इनला कबीर सिंग.
कबीरच्या विरोधात इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी 6वाला षटकार कबीर सिंगच्या बॅटमधून. कबीरची ताकद, कबीरची नजाकत सर्व काही या बॉलवरती दिसून आले. 190वा षटकार या स्पर्धेतील ऍक्शन रिप्ले JTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातो. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल आणि काय फटका खेळला, वा. मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. आता गुडदेव देखील कमी नाही आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता, निशांची षटकार नाही आला, परंतु तोच षटकार आलाय कबीरच्या बॅटमधून. 16 बॉल आणि करायच्या आहेत 25 धावा. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका कबीरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम फटका होता, बॉटम एंडचा खूप चांगला वापर केला, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला कबीरच्या बॅटमधून. विशाल कोहली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. यावेळेस देखील खोलात टाकला, इथे मोठा फटका, लॉंग ऑनला फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल, संचित कोहली मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल. सर्वात महत्वाचा फलंदाज कबीर सिंग निघालाय परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का फलंदाज बाद. एक तेरी तो एक मेरी असंच मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना विशालला आपण बघितलं. धीम्या गतीचा बॉल होता, फसवलं अक्षरशः कबीरला, आणि जे ट्रॅप रचलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलं. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम घोडदेव संघाला. खरं तर 48 धावा या मैदानावरती निशांची कालच्या दिवसात एका षटकामध्ये 41 धावा देखील खर्च झालेल्या आहेत. संजयजींनी सांगितलं या मैदानावरती अगदी जर पाहिलं गेलं तर भरपूर वर्षांच्या इतिहासानंतर त्या 41 झालेल्या आहेत. आणि खरं तर अमय आगेशे त्यांनी ते धावा खर्च केलेले आहेत. त्याच्या विपक्षामध्ये आमिरला आपण बघितलं, आमिर दाफेदार, जबरदस्त बॅटिंग राहिली, कारण बहारदार खेळी राहिली, परंतु कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून बघितलं. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. कबीर सिंगची विकेट प्राप्त केली, इन्व्हाइट केलं होतं, इथे देखील मोठा फटका खेळण्यासाठी फटका फसला होता. एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि लॉंग ऑनला संचितनं कमालीचा झेल टिपलाय. फिल्डिंग चांगली करावी लागेल या मॅचमध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव टीमला. सुरुवातीला मिस्टेक झाली, परंतु इथून जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली आहे. धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग, धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी, आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी एकविरा स्पोर्ट नायगावला या मॅचमध्ये करावी लागेल. नवीन फलंदाज आदित्य शेट्टी हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. आदरणीय सन्माननीय प्रतापजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचं प्रतापने देखील प्रतिनिधित्व केलंय आणि तोच या ठिकाणी दाखल झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 धावा. 24 धावा त्या फटकावरती लागल्यात. येणारे बॉल 14 आणि करायच्या आहेत 24 धावा. इकडे देखील जर पाहिजे तर मॅचचं समीकरण तितकंसं अवघड नाही आहे. नव्याने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होत असताना आपल्याला बघतायत आदित्य. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगला ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी एक सिंगल येईल. फलंदाज प्रत्येक मात्रेच्या बॅटमधून एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटका जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. येणारे बॉल 13 करायचे आहेत 23 धावा. विकेट मिळाल्यानंतर विशालनं कमालीची गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थानं लेंथ अप्रतिम त्याची राहिली आहे, खोलवर टप्प्याची तो गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट इथे देखील खोलात टाकलाय, वा वा वा, आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळालाय. आदित्यला शांत ठेवला. इथून जर समीकरण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. स्कोर कार्ड वरती तब्बल 25 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत घोडदेव या संघाने बनवल्यात, काही कमबॅक केल्या. 3 षटकामध्ये 25 धावा स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावा इथे बनवायच्या आहेत. आज या व्यासपीठावरती जर पाहिलं तर रविदादांच्या प्रेमापोटी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचं आतापर्यंत ज्या ज्या खेळाडूने नेतृत्व केले ना, ते सर्व खेळाडू आज याच व्यासपीठावरती आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेटला गोड स्वप्न पडलेलं असेल तर खऱ्या अर्थानं रविदादांचं, कारण ज्या पद्धतीनं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाची वाटचाल आपण 40 वर्षांची पाहिली आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका रविदादांची होती, आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निश्चित स्वरूपात 25 धावा त्या फटकावरती लागल्यात. आगमन होते शुभागमन मुख्य व्यासपीठावरती तुषारजी गावडे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 23 धावा. हे मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता कपिल पाटील आले षटक क्रमांक 4 मध्ये.
12 बॉल 23. मजा येईल या मॅच मध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत अगदी हा मॅच जाईल, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती फिरकीचा जादूगार कपिल पाटील आलाय. 12 चेंडू मध्ये 23 धावा त्याला डिपेंड करायच्या आहेत, परंतु समोर प्रतीक मात्रे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, कटरचा वापर केलाय, क्लीन बॉल, त्रिफलाचित बॉल केला या फलंदाजाला. प्रतीक मात्रेची विकेट महत्वाची मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यालाच बाद केलाय. कपिल पाटील असे गोलंदाज आहे ना, त्याच्या फिरकी समोर कुठल्याही फलंदाजाची अगदी बॅटिंग नाही चालत. आम्ही कित्येक वेळा पाहिलंय, सातत्यानं लेग कटर, ऑफ कटर, त्याचबरोबरीने धीम्या गतीचे बॉल त्याच्या माध्यमातून हाताळत असतात. आणि ऍक्शन रिप्ले, काय बॉल टाकला अफलातून कपिल पाटील, ग्रेट बॉलिंग, पहिलाच बॉल आणि त्रिफळाची फलंदाज प्रतीक मात्रेची विकेट. काय जबरदस्त कटरचा वापर केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, लेग कटर होता, भरपूर जास्त शपल क्रॉस झाले होते, फ्लिक करायचा होता आणि इथे यष्टा उद्ध्वस्त कमालीचा चेंडू कपिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात चांगली केलेली आहे कपिल पाटीलनं. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये येतो ना, तेव्हा तेव्हा कपिल पाटील आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. याही मॅचमध्ये महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. प्रतीक मात्रेला बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना प्रतीक पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन जर पाहिलं या मॅचमध्ये येणारे 11 चेंडू आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच, 11 बॉल 23 करायचे आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्या पाहायला मिळतं अर्थातच प्रतीक पाटील. एकंदरीत या मॅचचं समीकरण एकच सांगून जाते, ज्या वेळेला जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी येईल, सिंगल डबलवरती फोकस करायचा आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्स एंड असेल, अर्थातच जुचंद्र गाव एंड असेल, त्यावेळेला तुम्हाला वेगाने धावा बनवायच्या निशांती. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. प्रतीक मैदानावरती दाखल झाल्या, धावा बनवाव्या लागतील. कपिल पाटीलचं कमबॅक आपण पाहिलं त्या मॅच मध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 26 धावा. येणारे 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 22 धावा करायच्यात. पुढचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये, सिंगल प्राप्त केलं. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. का मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आज क्लायमेट निशांची थोडंसं पाहिलं गेलं तर ढगाळ वातावरण आहे. त्याच कारणास्तव जर पाहिलं गेलं तर षटकार कमी, चौकार जातात, गॅप मोठमोठे आता तुम्हाला शोधायचे आहेत. येणारा बॉल 10 करायचे आहेत. 21 धावा. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता. परिस्थिती कितीही अवघड असू द्या, जो खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने मैदानावरती उभा राहतो ना, तोच टिकतो या क्रिकेटच्या मैदानावरती. आज आदित्य शेट्टीला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. अनेकदा त्याने स्वतःला सिद्ध केलंय, परंतु या मैदानावरती स्वतःला पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावं लागेल. गोलंदाज हा प्रॅकर पूल केलाय, पॉवरफुल बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 7 धावांसाठी षटकार. हवेच्या विरुद्ध निशांजी मला वाटते गेल्या 3 दिवसांमध्ये एवढा उत्तुंग षटकार कोणी मारला नव्हता. हाही विक्रम नोंदवला जाईल. षटकार आलाय, मॅचवरती पलटवार झालाय. काय फटका खेळला, अगदी हाफ ट्रॅकर होता आणि त्याला पुल करत असताना अगदी खेळाडू कक्षाला मान वंदना देणारा हा भव्य दिव्य षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मॅचमध्ये पलटवार झालाय. आता 9 बॉल आणि करायचे आहेत 15 धावा. आदरणीय सन्माननीय गणेशजी काकड सरांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं रविदादांसाठी आज सर्वजण या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात, तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. हा प्रॅकर होता, अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकला होता, लवकर लाईन पिक केली आणि पुलचा फटका कमालीचा आपण पाहिला. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, थोडीशी लेंथ मागे खेचली, चेंडू खाली राहिलाय, चेंडू आलाय डॉट. समीकरण जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कपिलला माहिती आहे प्रत्युत्तर कसं द्यायचं आहे. यापूर्वी आदित्यने मारला षटकार आणि त्यानंतरचा एक कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये झाला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि इथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मॅच अजून देखील संपलेली नाहीये. 8 बॉलमध्ये करायचे आहेत 15 धावा. कोण जिंकेल पाहणं महत्वाचं राहील. 8 चेंडू 15 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती कपिल पाटील, स्ट्रायकिंग एंडला आदित्य शेट्टी. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस देखील हा प्रकार होता, समोरच्या दिशेने खेचून मारलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक घनागती स्ट्रोक आलाय षटकार. नाही, थांबायचं नाव घ्यायचं नाही. आता धावा आपल्याला बनवायच्यात, आपल्या संघाला गरज आहे. आणि आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा बाहेरचा बॉल खेचून मारलाय, ऑन साईडला उलवत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लिअर करत असताना याही बॉलवरती आदित्यने ठोकलाय षटकार. 7 बॉलमध्ये करायचे आहेत 9 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, ऑन द राईज खेळले होते, अप्रतिम फटका, काय जबरदस्त पॉवर या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. आदित्य शेट्टी अशा प्रकारचे फटके लिलिया पद्धतीने खेळतोय आणि या मॅच मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. कपिलला इथून कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. दबाव टाकलाय कपिलवरती आणि ते वाचण्याचा प्रयत्न केलाय. दिशायन चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 40 धावा. आणखीन जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता. येणारे 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे फटका समोर खेळलाय, वा, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषे पार. काय बॅटिंग करतोय आदित्य, नाम तो सुनाई होगा. आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक सर्व उत्कृष्ट फटका, षटकार. अप्रतिम फटका, पुन्हा एकदा ऑन द राईज केलेत. लॉंग ऑफच्या डोक्यावरून या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. प्रभाकर मात्रे गोरदेव या संघाने आदित्य शेट्टी रंगात येऊ लागलाय आणि खऱ्या अर्थाने आपल्या फलंदाजीचे रंग आदित्य शेट्टीने या मॅच मध्ये उधळलेत. अप्रतिम बॅटिंग, शक्तीचं अधिष्ठान असलेल्या हनुमंत रायाचा कायमस्वरूपी आशीर्वाद जणू काही आदित्य शेट्टीला लाभलाय आणि त्याच अनुषंगाने या मॅच मध्ये तो बॅटिंग करतोय. ताकदीचं घर आहे, पॉवर हाऊस आहे आदित्य शेट्टी आणि त्याच्या बॅटमधून षटकारांची सरबत्ती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे, या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवले आदित्य शेट्टीने. लाजवाब कामगिरी केली आहे. फक्त आणि फक्त 2च धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. या मंचावर उपस्थित आहेत या अजिंक्य स्पोर्टच्या टुर्नामेंटला प्रत्येक वर्षी न चुकता भेट देणारे आमचे जवळचे मित्र रवींद्र पाटील यांचे आवडते कॉमेंट्रेटर्स, तसेच अजिंक्य स्पोर्टचे निस्सीम चाहते सन्मान्य श्री कैलास पाटील, मॅन फ्रॉम गावराईपाडा. कोणतीही टुर्नामेंट असू दे, न बोलवता येणारा हा माणूस, कोणतेही शुल्क आकारला जात नाही, पण अजिंक्य स्पोर्टच्या प्रेमापोटी प्रत्येक वर्षी या टुर्नामेंटला 10 मिनटं का होईना वेळ देतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम कैलास पाटील, तसेच आमचे जवळचे मित्र गणेश काकड, तसेच बिट्टू, कैवल्य पाटील, प्रशांत मात्रे, शशिकांत, मॅन फ्रॉम नायगाव, या सर्वांचं मी अजिंक्य स्पोर्टच्या हार्दिक आभार व्यक्त करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती संचित कोळी, 7 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हो, इथे फुलटॉस बॉल हवेत खेळत, मिड विकेटला फिल्डर आहे तिथे, मिस्टेक होणार नाही. अमरने टिपलाय झेल. फलंदाज प्रतीक पाटील बॅक टू द पेव्हिलियन. मॅच अजून देखील संपल्या नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेट आपण खेळत आहोत आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आपण लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत जात असताना आपण बघितल्यात. कारण की 6 मध्ये अगदी जर 2 करायचे होते, पहिल्या बॉलवरती विकेट आले, म्हणजे निशांजी येणाऱ्या बॉल 5 करायचे आहेत 2 धावा. अजून सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. संघाचा कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती. संघाचा कॅप्टन फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाला त्याला अनुकूलता देता आली पाहिजे आणि ती अनुकूलता या मॅच मध्ये संचित कोहलीला द्यावी लागेल. 5 चेंडू मध्ये 2 धावा त्याला डिपेंड करायच्यात, परंतु आदित्य शेट्टीने या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. कपिल पाटीलच्या षटकामध्ये सर्वात जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, तब्बल 3 षटकार. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये प्रभाकर मात्रे गोरदेव संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज साहिल पाटील मैदानावरती दाखल झालाय. येणारे 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज संचित बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पॉइंटला खेळले होते, सनी बोकाले होते त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला केला होता, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि आजच्या दिवसातील पहिला विजय नोंदवलाय प्रभाकर मात्रे गोरदेव या संघाने. एकविरा स्पोर्ट नायगाव या बलाढ्य संघाचा पराभव केलाय. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. आदित्य शेट्टी अप्रतिम कामगिरी, आज पुन्हा एकदा स्वतःला त्याने सिद्ध केलं.
हॅलो. नायगाव स्पोर्ट्स म्हटलं, एकविरा नायगाव संघ म्हटलं तर त्यांचा पहिला पाठीराखा असतो म्हणजे शशिकांत बोकाळे. खूप जुना जाणता क्रिकेटपटू, आघाडीचे